समृद्धी रेसिपीमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फोडणीचे वरण, जे एवढे छान होते की लहान मुले आवडीने खातील. वरण जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, ते एकदम योग्य प्रमाणात आहे. अशा पद्धतीचं वरण बनवण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, त्याच्यात पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती चांगली स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून त्यात टाकावे. डाळ शिजण्यासाठी कुकरच्या भांड्यात ठेवावे. त्याच्यावरती एक झाकण ठेवावा. आता कुकर बंद करावे आणि ते कुकर गॅसवर ठेवावे आणि 4 आणि 5 शिट्ट्या द्याव्या. आता बघा, डाळ आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. ती डाळ अशी ढवळून घ्यावी आणि एकजीव करावी. गॅस चालू करावे आणि त्याच्यावर एक पातेले ठेवावे. त्यात आता एक पळी तेल टाकावे. तेल चांगलं गरम झालं की नाही ते बघावे आणि जर गरम झाला असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकावी. ती चांगली तडतडून द्यावी. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकावे. ते पण तडतडून द्यावे. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकावे. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकाव्या. त्यानंतर 5 आणि 6 टेचलेल्या लसूण टाकाव्या. त्यानंतर 7 आणि 8 कढीपत्त्याची पाने टाकावी. लसूण गुलाबी झाली की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकावी. हळद जास्त टाकू नये. हळद जास्त टाकल्याने वरण कडू होऊ शकतो. आता सर्व इन्ग्रेडियंट एकत्र करावे. त्यानंतर त्यात आपण जी शिजवलेली डाळ आहे ती टाकावी. आपल्याला वरण किती पाहिजे त्या हिशोबात आपण त्यामध्ये पाणी टाकावे. वरण चांगले ढवळून घ्यावे आणि त्याला कड येऊ द्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकावे. वरणाला चांगलं ढवळून घ्यावे. वरणाला चांगली उकळी येऊन द्यावी. त्यानंतर 5 मिनिटं वरण तसेच उकळत ठेवावे. बघा, आता आपलं तुरडाळीचं वरण एकदम छान प्रकारे झालेलं आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि एक कड येऊ द्यावी. आता वरण आपलं पूर्णपणे रेडी झालेलं आहे. बघा, न एकदम घट्ट ना एकदम पातळ आहे. त्याची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.